नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट पाहणार आहोत आणि त्यातला प्रॅक्टिस सेट 14.1. तर 14.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. वर काय सांगितलंय. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. फर्स्ट मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 2000. त्यानंतर रेट म्हणजेच आर दिलेला आहे आपला 5 PCPA. त्यानंतर एन ड्युरेशन इयर्स दिलेले आहेत म्हणजे एन दिलेला आहे 2 इयर्स. आता आपल्याला याच्यावरून काय करायला सांगितलंय, फाइंड द अमाउंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर सुरुवातीला आपण अमाउंट काढून घेऊया आणि त्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. अमाउंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. पण आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं म्हणून आपण इथे काय करूया, फॉर्म्युला लिहूया. ए is equal to P into bracket 1 plus R by 100 raised to N. इधर A means amount, P means principal, R rate of interest आणि N means duration of years म्हणजेच time period. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू किमती ठेवूया. P 2000 into bracket 1 plus R आहे 5 by 100 आणि N आहे 2. 2000 ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करून घेताना छेद समान करून घ्यावं लागेल म्हणून आपण 100 ने मल्टिपल करूया. 100 डिवायडेड बाय 100 प्लस 5 by 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 2. पुढे 2000 into bracket 100 plus 5 105 divided by 100 raised to 2. 2000 multiple by 105 raised to 2 आहे म्हणजे गुणाकार आपल्याला 2 वेळा करावा लागेल. डिवायडेड बाय 100 multiple by 105 multiple by 100. इथं अगोदर आपण 0 कट करून घेऊया. 1 2 3 1 2 3. शिल्लक राहिलेला आपण लिहून घेऊया. 2 multiple by 105 multiple by 105 divided by 100. इथे 2 न 10 ला भागालूया. बेक बे बे पंचे 10 म्हणजेच काय राहिलं आपलं 105 मल्टिपल बाय 105 डिवायडेड बाय 5. 5 न पण आपण 105 ला भाग घालू शकतो. 5 न 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5 म्हणजेच 21 मल्टिपल बाय 105 यांचा गुणाकार येणार आहे 2205. म्हणजेच आपला अमाउंट काय आलेला आहे 2205. आता यापुढे आपल्याला काढायचे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट चा फॉर्म्युला लिहूया आपण. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट माइनस प्रिन्सिपल. अमाउंट माइनस प्रिन्सिपल. अमाउंट आपला आहे 2205. प्रिन्सिपल 2000 आणि दोघांची वजाबाकी केल्यावर आपलं उत्तर येणार आहे 205 रुपीज. इथं पण रुपीज लिहूया. म्हणजेच आपला अमाउंट आलेला आहे 2205 आणि कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 205. तर पुढचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. आता सेकंड नंबर मध्ये पण आपल्याला काय काढायचंय, अमाउंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही काढायचे. एग्जाम्पल नंबर 2.
याच्यात पण आपण व्हॅल्यू लिहूया. P इज इक्वल टू 5000. त्यानंतर R इज इक्वल टू 8 and N इज इक्वल टू 3. सुरुवातीला अमाऊंटचा फॉर्म्युला लिहूया आपण. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल P into bracket 1 plus R by 100. Bracket complete. Raised to N. किमती टाकूया आपण. 5000 into bracket 1 plus 8 by 100 raised to 3. 5000 इथं पण आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे, म्हणजेच 100 by 100 प्लस 8 by 100 raised to 3. 5000 इथं जर आपण बेरीज करून घेतली 100 plus 8 108 divided by 100 raised to 3. raised to 3 आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं 3 वेळा गुणाकार करावा लागेल. लिहून घेऊया आपण. 5000 मल्टिपल बाय 108 डिवायडेड बाय 100 मल्टिपल बाय 108 डिवायडेड बाय 100 मल्टिपल बाय 108 डिवायडेड बाय 100. इथं पण अगोदर काय करूया आपण, 0 कट करून घेऊया. 1 2 3 1 2 3. शिल्लक राहिलेलं 5 मल्टिपल बाय 108 मल्टिपल बाय 108 मल्टिपल बाय 108 आणि छेदस्थानी 110 म्हणजेच 1000 शिल्लक राहिलेले आहे. तर 1000 आपण इथं काय करूया, 5 ने 1000 ला आपण भाग जर घातला तर आपलं उत्तर तिथं काय येते बघूया. शिल्लक राहिलेलं 8 108 मल्टिपल बाय 108. भाग जर घातला 5 1 5 5 दुनी 10 0 0 म्हणजेच 200 येणार. 200. आता याच्या पुढे आपण आणखीन भाग घालू शकतो. 108 आणि 200 याला भाग घालूया आपण. 2 न भाग घालूया. 2 1 2 0 0 2 5 10 2 4 8 म्हणजेच किती आले होते तर 54 मल्टिपल बाय 108 मल्टिपल बाय 108 डिवायडेड बाय 100. आता याच्या पुढे भाग न घालता आपण काय करूया, 54 108 आणि 108 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन येणार आहे डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती आले बघा इथं 6,29,856 म्हणजे 6,29,856 डिवायडेड बाय 100. तर 100 इथं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट केलं तर ते येणार आहे 98.56. हे काय आलेलं आहे, आपला अमाऊंट आलेला आहे रुपीज. हे अमाऊंट आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय काढायचे, कंपाऊंड इंटरेस्ट. देअरफॉर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी म्हणजेच अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आपण आत्ताच काढलेला आहे 6,298.56
minus 5000 यांची वजाबाकी येणार आहे 1298.56 रुपीज. म्हणजेच इथं कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 6298.56 आणि कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 1298.56 रुपीज. यापुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रिन्सिपल आहे 4000. प्रिन्सिपल इज इक्वल टू 4000. त्यानंतर पुढे रेट आर दिलेला आहे 7.5 आणि एन म्हणजे पिरियड ड्युरेशन दिलेला आहे 2. आपण एक्झाम्पल मध्ये आपण अमाउंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही काढायचं. तर सुरुवातीला आपण अमाउंटचा फॉर्म्युला लिहूया. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 रेज्ड टू एन. पी ची किंमत म्हणजे प्रिन्सिपल लिहूया 4000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 7.5 डिवाइडेड बाय 100 रेज्ड टू 2. यांची व्हॅल्यू 2. पुढे 4000 छेद समान 100 बाय 100 प्लस 7.5 divided by 100 raised to 2. 4000 ब्रॅकेट बेरीज करून घ्या 100 प्लस 7.5 107.5 divided by 100 raised to 2. 4000 मल्टिपल बाय इथे रेजो टू 2 आहे म्हणून आपण इथे दोन वेळा गुणाकार करूया 107.5 डिवाइडेड बाय 100 मल्टिपल बाय 107.5 डिवाइडेड बाय 100. 0 कट करून घेऊया 1 2 3 1 2 3. शिल्लक काय राहिलेला आहे 4 मल्टिपल बाय 107.5 मल्टिपल बाय 107.5 डिवाइडेड बाय 10. आता याच्या पुढे आपण भाग न घालता काय करूया गुणाकार करूया. म्हणजे 4 मल्टिपल बाय 107.5 मल्टिपल बाय 107.5 याचा जर आपण गुणाकार केला तर तो येणार आहे 6 to 5 म्हणजे 46,205 हे डिवाइडेड बाय 10. आणि आता इथे आपण डेसिमल फ्रॅक्शन तयार करूया. म्हणजे पॉइंट देऊया 46 to 10 आहे म्हणून 0.5 रुपीज. आपला अमाउंट आलेला आहे 4622. याच्या पुढे देअरफॉर कंपाऊंड कडे आता कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल. अमाउंट आहे आपण आता काढलेलं 4622.5 मायनस 4000 वजाबाकी केली तर येणार आहे 622.5 रुपीज. म्हणजे आपण इथं अमाउंट आलेला आहे 4622.5 आणि कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 622.5.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.